पण कसं असतं ना, शिक्षा लागल्याशिवाय कोणाला अक्कल घडत नाही अशी गोष्ट आहे. तिला शिक्षा लागली ना तेव्हा तिला कळालं. तिला मी आज जेव्हापासून मला माहीत पडलं की तिला बाळ होणार आहे, मी तेव्हापासून तिला सांगते, रोहिणी जरा खाळू चालत जात जा. किती मस्ती चालला आणि पुराच्या पुरा निघेले. कसं काय निघाला काय सांगा एवढा, मी अजूनही बघितला नाही. नमस्कार सगळ्याला, कशा आहात सगळेजण? मस्त आला नाही पा आमच्याकडे काय आलेलं बघा. हे पा याला मराठीत काय म्हणतात? आणि धनुष्यबाण. तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यात दाखवते मी. हा दूर केला मी थोडासा, बघा किती मस्ती चालला आणि पुराच्या पुरा निघेले. कसं काय निघाला काय सांगा एवढा, मी अजूनही बघितला नाही. पाहिलं धनुष्य आहे की नको दाखवू नको दाखवू. बघा पुरा निघेले इथपर्यंत, इकडून निघेले तो आणि इकडं संपले. नाही इकडून इकडे जायले आणि आभाळ येईल थोडंफार म्हणून थोडंसं ते जास्त दिसा लागला. बाकी एकदम हा संपा लागला नाही पा. तर मी आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच बघितला आणि तो बी एवढा मोठा आहे की. हा तो इथूनच निघला ना, मग इकडून आला तो आणि इकडे गेला. मस्त वाटायला आलं की. खाली उतरा, उतर खाली सर, खातर उतर आली का तू, खाली उतर पाहिले. हा चालला तो आता, ते काय पुसणं लागला आणि तो याच वक्ती भेटतो. इकडून आभाळ भरपूर यायले. हां जिरं चाला ते काय फक्त इकडे या कोपऱ्यात जास्त दिसायला लागला किंवा या कोपऱ्यामध्ये इकडं थोडा जिरत जिरत चालला आहे बघा. खूप मोठाने गेले. आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असणार आहे तर मला वाटत आहे की तसंच होईल म्हणून, कारण की तिला मी पहिले सांगितलं होतं रोहिणीला की तू आराम कर म्हणून, पण तिने आराम नव्हता केला. आणि तिला मी आधीपासून सांगते की टाका दिला तर बाईच्या जातले आराम पाहिजे म्हणून, तर तिनं काही कोणाचं ऐकलं नाही. हुदूद करती, इकून तिकडं ती पोरीला उचलून घेती. कदाचित त्याच्यातून तिला जास्त त्रास झाला असेल म्हणूनच तिला दवाखान्याचं काम पडलं. आणि हे कसं असतं माहिती का, हे त्रास होणं हे दुसरं कोणाला नाही, पण तिला स्वतःला सहन करणं पडतं. आता तिच्या मागं त्या पोरीला सुद्धा घरी ठेवणं पडलं, आईला सुद्धा तिच्यासोबत जाणं पडलं, रामभायला जाणं पडलं, ओमभायला जाणं पडलं, दादासुद्धा होते. तर आता तुम्ही सांगा सगळेजण मला की एवढ्या सगळ्या जणांमध्ये सगळ्यात जास्त हाल कोणाचे झाले? रोहिणीचे झाले की नाही? तर मी बी तेच सांगत होते ते बाईकडं. धनुष्यबाण झाला गेला, थोडंसं कसं राहिलं आता. तर एवढं सगळं झालं तिला मी म्हणत होते की आराम कर आराम कर. आणि अजूनसुद्धा मी आईला सांगितलं की तू तिला तब्येतीची काळजी घे, कारण की अजून तुला कसे तरी 15-20 दिवस काढणंच आहे म्हणलं. पण ती कसं ती ऐकायलाच तयार नाही आपलं, तर मग काय करायचं? जे ऐकेन त्याला सांगा, जे नाही ऐकत त्याला काय सांगता. आणि तरी तिला मी बोलले, काल बी बोलले मी तिला, खूप बोलले की तू समजत नाही म्हणून, तुला असं झालं तसं झालं, कारण की तुझ्या जीवाचेच हाले. डॉक्टरने चेक केलं आणि घरी पाठवून दिलं. आता बेड रेस्ट चालू आहे. आता कशी झोपली बाजीवरती, झोपतच नव्हती, नाही म्हणे मग झोपच येत नाही म्हणे. आता गपची बाजीवर पडेल. आता तिला मला 20-22 दिवस काढ बाई, आणि एवढा हा महिना गेला आणि जसा तुला 9वा महिना लागीन तर मग काहीच होत नाही म्हणलं. बाळाला बी नाही, बाळाचे आले बी नाही. आणि पुरा आमचा धनुष्यबाण पुरा गेलेला आहे. थोडंसं करायला किंचित बघा, तो पुरा धनुष्यबाण दिसत होता. पण कसं असतं ना, शिक्षा लागल्याशिवाय कोणाला अक्कल घडत नाही अशी गोष्ट आहे. तिला शिक्षा लागली ना तेव्हा तिला कळालं. तिला मी आज जेव्हापासून मला माहीत पडलं की तिला बाळ होणार आहे, मी तेव्हापासून तिला सांगते, रोहिणी जरा खाळू चालत जात जाय, वर नको चढत जात जाऊ. पण मग ऐकायलाच तयार नाही ना मॅडम. आता पैसा तर पैसा जातो, जीवाचे हार न्यारे होता आणि दुसऱ्याच्या जीवाचे हार बी न्यारा होता. आता बरोबर ऐकायला लागली. आता आई म्हणे आता सकाळपासून झोपलेच म्हणे आणि खालीच तडीच खाणं तडीच बसणं चालू आहे. हां अरे रॅम्बो संपून गेला आहे की बघा, रॅम्बो संपून गेला. थोडंसं दिसतं की तुम्हाला किंचित येतो तिकडं थोडंसं कसं, बाकी पुरं रॅम्बो निघालं आमच्या इकडं थोडंसं किंचित आहे. आणि आई बी एकदम घाबरून गेली ती, काय सांगू काय नाही, काय सांगू काय नाही, ह्याच कारणानं, दुसरं काही नाही. तर सगळा गोंधळ काळ झाला आणि मी सुद्धा घाबरून गेले, कारण की मला खूप भीती वाटायचं, कारण की 8व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी होणं चांगलं नाही आहे. आणि आई तर बरं, आई म्हणे आता काय करा काय नाही, कारण की रोहिणी करत तशी होती, तिला उलट्यासुद्धा होत होत्या आणि ती घाबरून गेली ती, रामभायासुद्धा. पण मग आता कर सांग काय अशी गोष्ट आहे. तर म्हणे बरं, म्हटलं चला पाहू आता काय होतं काय नाही. पण डॉक्टर नॉर्मल सांगितलं आणि तिला पाठवून दिलं, कारण की अशा वक्ती म्हणे थोडाफार त्रास तो होतोच म्हणे, साहजिक आहे.
आणि कसं होईल ना तिला माहीत नाही दिवसा आधीच, तर म्हणून तीसुद्धा घाबरून गेली ती. आणि अजून किती मला तर हुडबुद्धी आहे. आपण लय म्हणतो की पहिला डिलिव्हरी झाली आणि दुसऱ्यांदा हिला समजत नाही का, पण ही गोष्ट खरी सांगतो म्हणून मी, समजत नाही. कारण की पहिली डिलिव्हरी असो की दुसरी डिलिव्हरी असो, कारण की तो टाईम कोणाला समजत नाही, काय करा म्हणून काही समजत नाही. ही मलासुद्धा माहिती आहे. आणि मी रोहिणीच्याच पक्षामध्ये आहे, कारण की हा टाईम तिलासुद्धा खूप कठीण गेला असणार आहे. तर चला मग आता मी काही जास्त हे करत नाही, कारण की मला थोडंसं 2 मिनिट तुमच्याशी बोलणं होतं म्हणून बोलले मी, बाकी दुसरं काही नाही. आता मला स्वयंपाक करायचा आहे. आमच्या घरची लाईट नाही मेन काम, तर आता पहिले स्वयंपाक करून घेते. आणि आज मी कशाची भाजी करते तर तुम्हाला दाखवते. चला मग, तुम्ही कधी डाळ वांगा खाल्लं का? नसं खाल्लं तर मी तुम्हाला सांगते कसं करायचं म्हणून. तर चला मी तुम्हाला करून दाखवते. म्हणजे डाळ आणि तुरीची डाळ आणि टमाटे, मी म्हणजे हिरवे टमाटे शिजून घेतलेले, त्याच्यात हिरवे मिरची टाकेले. आता शिजवेल आहे, पण लाईट गेलेली म्हणून स्वयंपाकाला जरा टाईम लागला. तर पहिले आता फोडणी द्यायची होती, कशी फोडणी देतात ते तुम्हाला मी दाखवते. तर चला सगळेजण. का करू राहिली बाई? मिरच्या मिरच्या आणि ती भाजी कशाची केली? ते डाळ टमाटे केलं मी, रेसिपी दाखवते. पण काय करा, लाईट एवढी यायला झाली काय पण व्हिडिओ शूट करतात नाही आला, फक्त भाजी किती तर दुसरं काहीच नाही. घ्यायला लागले मग गॅसच बरं पडायलो. आणि आता वाजले 7:30, व्हिडिओला उशीर व्हायला. लाईटच नव्हती, काय करा. तर मला तर मिरच्या शेकून घेते म्हणलं, पोळ्या पटकनची गॅसवर करते. बाकी भाकरी केल्या ना गॅसवरती सगळं ते शेकल्या. त्या 2दा लाईट गेली. हो 2दा गेली. काय करा, लाईटलेच आम्हाला हे करलेली. आता इन्व्हर्टर कधी लावलं का आपण? इन्व्हर्टरची कधी पण जातो बघा. नाही म्हणजे फक्त लाईट चालतं त्याच्यावर. लाईट इन्व्हर्टर किती लाखाचं येते बाई? 30,000चं येते. हा मला वाटलं लाखाचं येते काय, तेवढे पैसे नाही होणार आपल्याशी. घरकुलाचे पैसे आले नाही का तू आपले? कधी येतात मग? कसे देतात राईस म्हणजे आपल्याला येत नाही. आपल्याला ते फक्त म्हणता की येतान येत नाही आपल्याला. काय करता लोक जे आहे ते बरं आहे की नाही. असं आहे ते. एवढंच तर घर काय किती वर्ष लागले होते आपल्याला. मग काय झालं तुला शाळेमध्ये? काही नाही. आता एक्झाम पेपर कधी आहे? तिथलं 20 नाही तर 20-25 तारखेला सुरू होता. आता येणार आहे? नाही ना, अशी हे ना पूर्ण नाही. सांगा का म्हणजे पुढच्या वेळेस पेपर आहे मग? हा इतक्या मिरची तिकट नाही आहे नाही का? आता एखाद दिवशी तुम्हाला मी याची रेसिपी करून दाखवेन, जसं तुम्हाला म्हणले मी ते मी तुम्हाला दाखवते. पण काय लाईट नाही, एवढा चक्कर टाकला आणि तो होता अंदाज, त्याच्यानं मग काही सुचत नव्हतं म्हणून मी काय तुम्हाला रेसिपी दाखवली नाही. बाकी आता भाजी शिजली आपली. आता राहिल्या पोळ्या. वारत गेले पप्पा, आता काही काम अशी म्हणून गेली असते ना, पाणी घेता काय करत असेल कशा गेली हे मग जाय वारत काहून. हां आता आपली भाजी झालेली आहे. आता पटकन घेते आणि मामाला वाढून देते. अशी काही भाजी झालेली आहे आपली. तर याच्यात कढीपत्ता आहे, लसूण, जिरं, मोहरी, खडी मसाला, शेंगदाणे, तेल, मीठ, हळद असं काही टाकेल. अशी काही आपली भाजी झाली आहे. इथे शिजायला लागले ते शिजतो ती मी आता. आणि आपल्या घरकंदशी पोळ्या करून घेते. बाकी मिरच्या सहितल्या ह्या मिरच्या एकदम मस्त लागतात, पिके मिरच्या या. चला आता ओ बा पटकनशी पोळ्या करून घेते. काय झालं आता पोळ्या टाकते, भाजी झालेली आहे. आणि मी रोहिणीला एवढं समजून सांगितलं, पण तुम्ही सुद्धा कमेंट करा आणि तिला समजून सांगा की आता आराम कर. काम तर आई तिला करून देतच नाही, फक्त एवढं म्हणणं आहे तिचं आई ती हिंटी निसतं त्या घरातून त्या घरात त्या घरातून. तिला सांगितलं मी आता म्हणते मी आराम करतो म्हणून. फक्त तुम्ही कमेंट करा आणि कमेंट करून सांगा तिला की तू फक्त आराम कर. तू जेवढा आराम करशील तेवढं तर तुझ्यासाठी चांगलं आहे. फक्त एवढं तिला कमेंट करून सांगा, जे करून ती कमेंट वाचेल तर तेवढंच समजेन आहे की नाही. कारण की आता टाका त्याला मला आरामाचीच गरज आहे. आता 2 झालं तर झालं गरजेपणा, पण आता तिसरं आता काय करते काय सांगा. आता 2 तिला असंच नेणं पडलं दवाखान्यामध्ये. आता बघू आता काय होतं काय नाही तर, आणि जे काय झालं तुम्हाला मी सांगेनच. बाकी चला आता व्हिडिओ काय जास्त मोठा नाही करत मी, व्हिडिओ एवढाच करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन कोणी असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पाहत असेल तर फॉलो करायला विसरू नका. आणि
तुम्हाला सगळ्यांना मनापासून आभार, कारण की तुम्ही सगळ्यांना आपल्या रोहिणीसाठी प्रार्थना केल्या. तसं मला तर माहितीच आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद तिच्या पाठीशी आहेच, तसं माझासुद्धा आहे. आपल्याला काही म्हणणं नाही आहे, पण काल खूपच घाबरून टाकलं तर रोहिणीनं, म्हणूनच. चला मग आता मामा इथे अजून जेवण करायला झालाच नाही का स्वयंपाक म्हणून.